काय इकडे की इकडे बघू दे. कोणीकडे घ्या ना होय ती. बघा तुम्हाला म्हणलं होतं ना मित्रांनो आपण असं करते सकाळ सकाळ आले तर भाकरन चटणी नाही जेवायलाच दे म्हणते ते जेव्हा आता तो ती पसारा वारा म्हणते ते कोण घ्या ना होय काय हिथंच आलं ते. पण हे काय केलंय तुम्ही हे कापड ते आणलं ते एवढी एका दिवशी असतात का कापड 14 ते कुठं लय तवा 14 इकडे का बघू दे की किती आणल्या तर ती मोब बरं तू असं हसतीन परत रडत नको बसू कशाला रडू किती दिवसाशी सासवल्यात तरी ते दिवशी धुतले होते मी 4 ड्रेस धुतलं होतं 3-4 दिवसात आला काही दिवाळीपासून तुले नाहीत कुणी तसेच घालताय का वास सुटुसता काय करते बघ बरं एवढी असतात का कपडे एका दिवशी हा सर मोपून दाखव इथं मला आणि मळाल्यात तर किती हो का हा ते दिवशी धुतले होते दाखव इकडं 2 हा म्हणलं का सकाळच्या पाऱ्या हक्का मारतात ते येऊन 3 5-6 हक्का मारल्या 4 5 6 7 किती आहेत काय माहिती 8 9 10 11 12 13 सकाळी ते दिवशी धुतलं होतं हा, जे आणखीन 13 कुठलं तरी 14 आणि सॉक्स 15 पिशवी बरं एवढी पिशवी कशामुळे तुम्ही आणली या मग काय हातात आणू का ते कापड पण इकडंच कसं काय आणली एवढी कपड तुम्ही नेहमीच्या पूरला धुवायला लावली नेहमीला दोघीला राग नको किती तू लाव ग पूजाला कॉल लाव त्या पोरी लावल्या तुमची भांडणं नका मला मध्ये. लाव की काय नको बघू दे मुदाम करतात हे असं मुदा मग मग काय आहे तर जोच्या ती आता म्हणलं तिकडं पोरगी ती झोपून देत नाही म्हणून म्हणलं इकडे येऊन झोपा त्या पोरांच्या आधी हिताच काढला मग ती जाते का शाळेत तुला तास झालं उरक म्हणते 10 वाजल्या शाळेतच जायचं नाही एकदा घरी बसला की घरीच रूम बसतय पोरग लय अवघड आहे बाबा त्याला मी सबकवणार आहे आता त्याला कोणाला? उरकलं मला? सोडून द्या मला रोज जेव खा- तुम्हाला नाही सपकावणार ती त्या पोराला सपकावणार म्हणते मला वाटलं मग हो का? मग येऊन बघा तिकडं, हो का? काय करतो या रंगीत कपडे घातल्या, शाळेची गंमत होती. ए उठ किंवा मा आणि वाजल्यात किती 10 वाजला चल लवकर शाळेत जायचंय मॅगीच खायची उलटा करा मॅगीच पाहिजे ह्याला. चल उठ लवकर नवीनच निमित्त धरले आजकाल 4 दिवस तो मोठ्याने भंगाच पसरवतोय चल मी सोडतो शाळेत चल त्याला पैसे द्या हा देतो पैसे चल चॉकलेट घेऊन द्या चल 10 वाजले लोक शाळा नको भाऊ बुडवायला रोज शाळा नको बुडवायला का असं करतोय काय माहिती शाळेतच जायला नको म्हणतोय 2-3 दिवस झालं चल तक दीदी कशी गेली सकाळी शाळेत राधू आ दीदी कशी गेली ते म्हणतोय मला दीदी खायला आणणार आहे म्हणलं ट्रिपला गेली हा म्हणलं नाही, ट्रिपला शाळेत गेली परवा दिवशी गेलती ते कपडे धुग मी कुठं नाही म्हणलं होणारच आहे इकडे बघू दे किती काय कपडे आणले ते सावका तर कापड सोडवा पण मी कशामुळे तुम्ही आणले ते असे कपडे मला कळा नाही तुमचं दोया नको काय ए, ओढ धर. धुवायला असतं की एखादी पॅन्ट 2 शर्ट 2 पॅन्टी एका दिवशी एवढं मोठं का आणलंय तुम्ही ते पोरगे मध्ये तुम्हाला काय एकच सून आहे का दोन तिकडं सून नाही का घ्यायला काय म्हणते ती तिकडं सून नाही का मी एकटी दिसते का नावावर तुम्हाला? कोणती म्हणली का बघ लाव ग पूजाला फोन म्हणणार नाही पूजाला फोन लाव की फोन आण काय बाळा तुझं सून नाही का म्हणते हा मी कर तू एकटी आंघोळ दिसते. हा ती एका दिवशी एवढी हो का असं करतात मित्रांनो पांढरा भात केलाय. मित्रांनो तुम्ही माणसानं काहीतरी हो का ही पिशवी भली मोठी भरून खांद्यावर आणली आणि प्रियंकाला उठवले म्हणतात हो का माझे कपडे धु 1 2 हे बघा अशी कपडे एकदाच एवढा ढीग आणल्या कुठली सून ही प्रेमाने धुईन मला सांगा आ कुठली सून ही करीन उचलून आपटन काय करेन फाटली फिटली पॅन्टी एवढं गुटडू आणलंय मी नाही तसली मुदाम त्रास देण्यासाठी हे चालू या सांगू नका हा मुदाम ही आता त्रास नीट झाली की दुखण्यात होती ती म्हणून दुखण्यात नीट झाली म्हणून पुन्हा दुखण्यात पाडायची का हा मी आज नेहमी धुणार उद्या नेहमी कारण जागा नाही वाळाय टाकाय एका दिवशी आता काय एवढं मोठं पटांगण की जागा नाही म्हणते या अहो लेकरांचे कपडे आहेत बादली बरे कुठे टाकू मी एवढे वाळा एकदा बाहेर किती जागा आहे ते एवढंच फाट्या तिथं पोरांची पण बसत नाही बोला बांधा एक मग ते माझं पैसे उचल खाली मोठं पण पैसा आहे काय गड्या अवघड आहे दोन टाकते कापड सगळी
एकदाच घालायची नाही तुम्हाला. संध्याकाळी पांडूचा कार्यक्रम आहे बुरीला. नाही, खोटं बोलताय. बुरीला कार्यक्रम आहे. एकच ड्रेस घालतो माणूस. सगळे एक ह्यातलं कसं आहे, तुला जसं धुणं होईल तसं धु काय. 2 दिवस लागले सगळे पण धु. जाईल. मग हे काय वा- त्या पूजाला कॉल कर बरं. तर ती पोरगी आली उघडी नागडी इकडे, तिला धरगाड्या मोबाईल मध्ये येईन, बर तू मला सांग प्रियंका, तिला घे तिकडं. एवढी कापड धुयाला बर का, एक शर्ट धुईचा वाळाय घालायचा, 10 कापड धुईची वाळाय घालायची. एका शर्टाला किती ऊन लागतं, किती तासात वाळत्यान? एकच तासात वाटत काय 10 तास लागते काय त्याला. मग 500 धु बरं. धुते की मग मला खाऊ द्या पिऊ द्या मला, आता आणखीन झुलून पडायचं तिथं नाही. हाय एवढा मला खात होती की अजून काय खाते? बाटुल्याने माझी आंघोळ केली जाऊ मित्रांनो, बाटुल्याने माझी आंघोळ केली. बघितले का आता आंघोळ करून आलाय ते टपातनं उठून तिथनं. उठलं चल की बात तोंड खायला. चालू त्या असतं. टपातनं उठून आली हं. हा. उठलं की तोंड पाठ्यापासून चालू. माझ्या अंगावर खेळती या. राधू शाळेत जायच्या टायमाला जेवली, उठलं की जेवायलाच बसली. राधू बरोबर रोज पहाटे ही जेवती. राधूची बस येते 7ला सकाळी, आणि पहाटेपासून राधूचं उरका उरके चालू आहे. हे पण उठून तिच्या बरोबर जेवून पुन्हा झोपते रोज. तिला माहीत झालं खायला भेटतंय चांगलं पाठ पाठ. मिठाचं बटाटा खाल्लंय, चहा दूध पिली, भाकर खाल्ली बाजरीची. माझ्या अंगावर खेळून खेळून झोपून पुन्हा बघा माझ्या आधी आंघोळ केली या. बाटुल्या मजा आहे तुझी, चला ओमला सोडून येतो मी शाळेत. दप्तर दिलं त्याला. कुठं आहे ती पोरग कुठे या काय माहित कुठं गेला. बोंबला ओमा हो खित या. चल की दप्तर. मॅगीच खायची म्हणतोय, रसलाच आहे. हे बाबा मॅगी खाल्ल्यावर काय होतंय माहिती आहे, उलट्या होत्यात बघितल्या त्या तर. दिवशी बघितलं ना, घास खाल्ला की बाहेर पडलं सगळं. तुम्ही आणताच कशाला. चल अंगणवाडीत जाऊन बसत नको, बुडू नको शाळा, बुडली की बुडली. रोज सवय लागते ड्रेस तसं. घातलाय शाळेचा हा घालायचा. ती काढते ड्रेस घाल शाळेचा. मी तुला पैसे देते. शाळेचा ड्रेस घाल. 10 वाजल्या. पैसे देते. ते देते सारखे 10ची नोट देते तुला काय, लगेच गप बसतो. दप्तर 10. शाळेतच त्याला जायला छोटं दप्तर आणा म्हणते, आणताय का एवढं भलं मोठं नाही मला पाठी. नको शाळेचा ड्रेस घाल की. राहू दे त्याला हेच नको ते अंगणवाडीचा ड्रेस घाल. ते असं सवय लागते असून पण का तसं करते. राधो ड्रेस सापडला का? जास्त घाल की. नाही ती बदली झालाय पोरीकडे कुठे. कस काय एका ढेजावर टाकली होती सगळे कपडे. काय झालं ना आमच्या राधूला काही भेटलंय शाळेत माहितीये का? तिला कशात भेटलं काय घे, राष्ट्रीय राजमाता हिंदी रत्न पुरस्कार. तिला कशावर भेटलं काय की, काही शाळेत तरी तिचा नंबर आलाय, तिला हे भेटलंय. काय कापड आणल्या त्याची. कोणाची? जरा होय प्रियंका ही कापडं राहिली होती, हे पण कपडे आणले ते. जायच्यात काल शूटिंगला घातली तर. कोणाची ती? आपाची? कोणाची? आता काय पोरगी कोणाची? राधाची हो, तिच्या संग एक मैत्रीण होती शूटिंग मध्ये, तिला एक आणि हिला एक दिला होता. ते पण राहायचं हिरबळ. लय दिलेला का तुला? काय भानगड आहे आज? का तूच फोन करून मागवल्यात कपडे? मला लय कडा आला नाही एकदा शेवटी मागाय. रोज 1-2 देईन की काय एकच माणूस होतंय. उद्याच मध्ये मला नाही तू म्हणत असेल आज निवांत आहे बघा, आत्याला कॉल करून जेवढे आता मला किचन घास आहे का. जेवढे का वरची कपडे फिपडे काय असलं द्या इकडे लावून, त्रास होता असलं म्हणली फिनली असले तर. मला किचन घासच होतं. त्याशिवाय एवढा ढेगा आला नाही सकाळ सकाळ पिशवी भरून. बरं जावा त्याला सोड. तोच मागवल्यात ना? होय तोच फोन करून पूजा म्हणले ना, तिकडले कपडे जेवढे असतील तेवढे लावून द्या, लेपाटे हे ते काय. होय बापा बाया तो का ती कालच कुठे गेलं लेपट, कालच धुतलंय तो का ती लेपट ह्याने वाकलेलं. 3 दिवस झालं धुतलेलं लेपट हे कपडे तोच मागवल्यात काय? नाही. मग आपल्या मानाने चांगलं बोदाव करता येतं तसं. हकाच मारत आलं. प्रियंका मी करत होती काय, डाळ शिजाय टाकत होती. म्हणा आता बरोबर हका मारतात. एवढं काय झालं बघते तर तिथं कपडे मापतात. तुम्ही होता की तिथं. मग तू कपडे बघून आनंद झाला असं तुझ्या चेहऱ्यावर. कशाचा आनंद येतो माणूस दुखतंय डोकं. त्या हक्काचा गळाटा राहिला. 10 भरते, गरमात घालावं लागतं. 10 भरते होय तुझी. मळाल्यात पण ढेकभर आलं. तुझे 10 भरले का कपडे बघून तेवढे? होय कशाला भरून धाक मला काय धुवायचं माहित नाही. येऊ आमचे कपडे अंगणवाडीचा ड्रेस इकडे बघ. हो किती छान दिसते रे, शाळा भरली किती छान दिसते रे आता. आणते.
तिला कपडे घालायचे. ह्या कपड्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे मित्रांनो? एका दिवशी एवढे कपडे धुवावत का दमादमाने? माणसाला आटावी संधीचं काय सासऱ्याचं काहीच करत नाही. काय सगळं दाखवत बसव का ह्याच्या आधी केलेलं. पॅन्ट हीच का अजून मागू का पूजाला कॉल करून? एवढे धुऊ द्या आधी थांबा. मला फरशी आहे आणखी भांडी घाल किचन पॅन्ट राहू दे मग चला थंडी वाजते राहू दे. चला ओमला शाळेत सोडून येतो मित्रांनो. चला बाय.